नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीसाठी यंदा पालिकेने कंबर कसली आहे. गेल्या वर्षी 50%च्या आत वसुली झाली होती. यंदा ती 80%पेक्षा अधिक व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने पालिका निवडणुकीच्या वेळी इच्छुकांनी त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणावरील थकबाकी भरल्याने वसुलीचा ताण काहीसा हलका झाला आहे. दरम्यान वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांना 2% सूट देण्याचे निर्णय घेतला गेला नाही, तर घरावर सौर ऊर्जा आणि जल पुनर्भरण यासाठीची सूटही यंदा राहणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सकाळी गजबजलेल्या शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये मात्र दुपारी 12 वाजेनंतर शुकशुकाट दिसून आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने शासकीय सुटी जाहीर केल्याने दुपारी 12 वाजेनंतर शाळा सोडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केल्याने शासकीय कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने नंदुरबार जिल्ह्यातही शोककळा पसरली असून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंच्या आठवणींनी दुःखाचे सावट पसरले आहे. विशेषतः नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजितदादा यांनी स्वीकारावे अशी गळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांना घातली होती. त्यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाहण्याचे जिल्हावासियांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. अवकाळी पावसाच्या शिडकावानंतर आता जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. बुधवारी पहाटे किमान तापमान 11 अंश नोंदले गेले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील ही दुसऱ्यांदा आलेली थंडीची लाट आहे. तोरणमाळ आणि दाबसातपुड्यातील उंचावरील ठिकाणांवर किमान तापमान आणखी कमी असल्याचे सांगण्यात आले. तळोदा तालुका विधी सेवा समिती तळोदा यांच्यामार्फत तळोदा येथील SA मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून दिवाणी न्यायाधीश दिनेश माने, दिवाणी न्यायाधीश तळोदा तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तळोदा, तर कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट दुर्वेश मराठे व ॲडव्होकेट हेमांगी सैंदाणे हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सत्यजीव वाईत यांनी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शकांचा सत्कार केला. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या अंत्यसंस्काराकडे लागले आहे. ज्या बारामतीने त्यांना शून्यातून विश्वनिर्माण करताना पाहिले, त्याच कर्मभूमीत उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडणार आहेत. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच देशातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या महान नेत्याला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज विशेष विमानाने बारामती दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज 29 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या हक्काच्या बारामतीत पार पडणार आहे. लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर उसळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे पार्थिव काल दुपारी 4 वाजेपर्यंत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर सर्वसामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अजित पवारांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मोठे काम उभारलेल्या या संस्थेच्या प्रांगणातच त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करू शकतील. पवार कुटुंबाने कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. भरधाव ॲपे रिक्षा उलटून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाला. इस्मामपूर म्हसावद रस्त्यावर हा अपघात घडला. सकाळी 10:30च्या सुमारास MH18J1862 ही ॲपे रिक्षा उलटलंच अपघात झाला. त्यात सुनीता जेठ्या पावरा 52 ही मरण पावली, तर 2 जण जखमी झाले. याबाबत मयताचा पती मिठ्या माद्या पावरा राहणार भुरीनमाळ यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक रुमा बाबुलाल पावरा राहणार भुरीनमाळ तालुका शहादा याच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण पुढील तपास करीत आहेत. शिवसेना पक्षवाढीसाठी शिवसैनिक जे कार्य करत आहेत त्यांच्यासोबत आपण खंबीरपणे उभे आहोत. कुणालाही घाबरायचं कारण नाही,
जिल्ह्यात घडलेल्या घटनांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुठल्याही शिवसैनिकावर कोणी सूडबुद्धीने वागत असेल तर माझ्याशिवाय कोणीही वाईट नाही, असा गंभीर इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला. मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत स्टील विक्रीचे 2 दुकान फोडून रोकड लांबवल्याची घटना नवापुरात घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली शिवारातील जंगलात गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाने सुमारे 27,000च्या सागाचा मुद्देमाल जप्त केला. धडगाव तालुक्यातील बिलगाव वनक्षेत्रात वनविभागाने ही कारवाई करण्यात आली असून अवैध सागाची तस्करी उधळून लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व सर्वांना आधार वाटेल असे कणखर नेते अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला मोठा धक्का देणारी आहे. पवार परिवाराशी आमच्या गावित परिवाराचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध होते, त्यामुळे ही घटना आम्हाला सर्वांना चटका देऊन गेली, अशा शब्दात माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने राज्यभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील मनरेगा कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदविला. तर विविध मागण्यांसंदर्भात अक्कलकुवा विधानसभा आमदार आमशा पाडवी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार येथील द्वारकाधीश मंदिर परिसरात आज आयोजित पत्रकार परिषदेत एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील गंभीर गैरव्यवहार, भ्रष्टाचार व बेकायदेशीररित्या कारभाराविषयी आरोप केलेत. शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य खोपक्यात घालत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पत्रकार परिषदेत संघटनेने आरोप केला की आदर्श प्राथमिक विद्यामंदिर गुरुकुल नगर क्रमांक 1 होळदतर्फे हवेली तालुका जिल्हा नंदुरबार ही शाळा अधिकृत बंद आदेश असतानाही शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्याच्या आर्थिक संगनमताने बेकायदेशीररित्या सुरू ठेवण्यात आली आहे, असा आरोप करीत ही बाब माहिती अधिकारातून उघड झाल्याचे सांगितले. पश्चिम खानदेश भिल्लू सेवा मडल नंदुरबार या संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत उपशिक्षक विजय धनजी चौधरी यांनी प्रलंबित वेतनवाढ, रजा मंजुरी आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर यांच्या तब्बल 500 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी 26 जानेवारीपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.